तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी अकोला जिल्ह्यात जागोजागी होत आहे। जरी योजनेचे नाव मुख्यमंत्री सौर प्रकल्प असले तरी त्याचे कंत्राट मेघा इंजिनिअरिंग खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे। या कंपनीला अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभलेले आहे, परंतु शेतशिवार आडगाव बुद्रुक गट क्रमांक 245 मध्ये होणाऱ्या सौर प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे। ही जमीन ई क्लासची असल्याने कमी किमतीत मेघा इंजिनिअरिंगला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। या भागात पाण्याची पातळी खूप खाली गेली आहे, त्यामुळे या भागातील पाण्याची पातळी वाढावी म्हणून जलसंधारण अंतर्गत 3 मोठ्या तलावांची निर्मिती केली होती। यावर बरीच शासकीय संपत्ती खर्च झालेली असून यातील एक तलाव पूर्ण बुजला असून तर उर्वरित 2 तलावाच्या भिंती खासवून त्यावर सौर पॅनल उभारण्यात येत असून त्यामुळे तलाव बुजत आहे। त्यामुळे या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम त्वरित थांबवण्याची मागणी शेतकरी नेते लक्ष्मीकांत कोटकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता दीपक रेळे, आडगाव बुद्रुक। एकीकडे जगाचं तापमान वाढत आहे आणि अशातच मुख्यमंत्र्यांनी 300 कोटी झाडे लागवड करण्याचा यावेळेस कार्यक्रम हाती घेतलेला आहे। एकीकडे शासन पैसा खर्च करत आहे, तशाच प्रकारे 245 गट नंबर शेतशिवार आडगाव बुद्रुक इथं ई क्लासची जमीन आहे, ही मेगा इंजिनिअरिंगला सौर प्लांट लावण्यासाठी दिली। आता याच्यात आधी सरकारी योजनेतून वनीकरण विभागाकडून झाडे लावण्यात आली। आता त्या झाडांची आधी लावलेल्या झाडांचा 5-6 वर्ष खर्च करण्यात आला, ती झाडं तोडण्यात आली। तसेच जलसंधारणकडून त्याच्यात 3 तलाव खोदण्यात आले होते, त्यातला एक तलाव या मेगा इंजिनिअरिंगनं पूर्णपणे बुजला आणि उर्वरित 2 तलाव बुजण्याचीही मेगा इंजिनिअरिंगचा प्रयत्न सुरू आहे। अशातच या शेतकऱ्यांचा जो एरिया आहे हा ड्राय झोन मध्ये जातो, इथं पाण्याची उपलब्धता नाही आहे आणि असे जर हे तलाव म्हणजे शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेले क्लास मधले तलाव हे जर का मेगा इंजिनिअरिंग सारख्या कंपन्या बुजवत असतील आणि याच्याकडे अधिकारी लोक दुर्लक्ष करत असतील तर ही बाब बरोबर नाही आहे। आणि या तलावाच्या भरोशावर याची शेतीचे पिकं आहेत आणि ही तलाव बुजत असताना त्याच्यात जे इनलेट आहे, जे पाणी येण्याचा स्तोत्र आहे, या कंपनीने तो बंद पाडला, आउटलेट बंद पाडली। म्हणजे पूर्ण प्रयत्न आहेत हा तलाव बुजण्याचे। त्याच्यातून काही शेतकऱ्यांचे शेत रस्ते आहेत, हे सगळे शेत रस्तेही संपवण्याचा कार्यक्रम ही कंपनी करत आहे। या कंपनीला इतकी दादागिरीचे अधिकार कोणी दिले, हा एक प्रश्न उपस्थित होतो तरी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे याकरिता आम्ही इथं कलेक्टरांना आज निवेदन दिले। जर का मेगा इंजिनिअरिंगनी हे सगळे यांचे दबाव तंत्र जर बंद न केल्यास आम्ही याच्या विरुद्ध मोठं आंदोलन करू आणि या सौर ऊर्जेच्या यांना फ्री मध्ये गावाची जमीन मिळालेली आहे, तर फ्री मध्ये जमीन मिळून इतकी दादागिरी करत असतील तर आम्हाला हे सौर प्लॅन्ट नको आहे आमच्या गावात। हा सौर प्लॅन्ट कुठेही उचलून घेऊन जावा, जर नाही केला तर आम्ही हा पूर्ण प्रकल्प बंद पाडू।